कसं व्हायचं सगळं शाहिद कपूरच्या अंगाने शूट केलं जायचं. अच्छा. म्हणजे आणि क्लोज घेताना पण असं यांचे घेऊया का, चलो लेके रखते असं घेतलं होतं. त्याच्यामुळे असं शंका वाटायची, अरे का फिल्म करतोय मी. प्रोडक्शन हाऊस चांगला असल्यामुळे पैसे मागितले ते मिळाले, महत्वाचा भाग. आणि मग नंतर असं झालं, अरे रोल उगाच पैशासाठी केला असं झालं मला नंतर. त्याच्यानंतर कसं झालं, सिरियल्स आणि हे ते मिळत गेलं, मग जेवढं येतंय तेवढंच करत गेलो. त्याच्यामुळे नाव मागे राहिलं. 1-2 सिनेमे तर असे झाले की सगळं झालं, म्हणजे टोटल फायनल झालं. आणि बघितलं तर सिनेमा संपला आणि ह्याच्यात मी नाही. शिकण्याची वृत्ती आहे, पण आळशीपणा असल्यामुळे ना ते मागे राहत गेलं. म्हणजे माझी मुलगी पण म्हणते की अरे इंग्रजी बोलायला शिका, किंवा परत ऍडमिशन घेऊन तुम्ही कॉलेज पूर्ण करा. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज आमचे विशेष पाहुणे आहेत संदेश जाधव. नमस्कार. नमस्कार. काय देवा काय म्हणतोय? देवा रोशन अँड्रूजचं डायरेक्शन आणि शाहिद कपूरने व्यापलेला. म्हणजे तुम्ही फॅमिली बरोबर सिनेमा बघताना कसं वाटलं? ऍक्च्युली सिनेमा रिलीज झाला 31 तारखेला, पण 31 तारखेला मी नव्हतो मुंबईत. मी इचलकरंजीला नाटकाच्या प्रयोगासाठी गेलो होतो. त्याच्यानंतर मुंबईत आल्यावर 2-3 असे 2 माझे मीटिंग्स आणि ऑफिसची कामं याच्यातच होतं. आणि काल आमचं ठरलं की जाऊच या. बघितलं तर 9:30चा शो नाही. माझी मुलगी ऑफिसवरून येते, ती 8:30 पर्यंत येते. तर मग नंतर म्हटलं अरे मग कितीचा शो आहे, तर सगळीकडे बघितलं तर 11:45चा शो. म्हटलं अरे बापरे, एवढ्या उशिरा जायचं, संपणार कधी? तो रात्रीचा मॅटिनी शो, मिडनाईट मॅटिनी होता, जो संपला 1:45ला. अच्छा. पण म्हटलं चला जाऊया. आणि मी जिथे राहतो ते आमच्या बाजूला समोर असे 2, एक साऊथ इंडियन फॅमिली आहे आणि मराठी फॅमिली आमची समोर. आणि त्यांच्यात एक लहान बाळ आहे, त्याचं नाव राया आहे. तर तो राया आमचा, म्हणजे तो महिन्याचा असताना आमच्याकडे लहानाचा मोठा होत चालला. आता तो 2 वर्षाचा झालाय. तर त्याला सांगितलं चला चला चला, आणि त्याला कपडे वपडे घातले. तर तो एवढा एक्साइट होता की लेट्स गो. म्हणजे गाडी काढली तर अरे थांब, अरे हो थांब बसूया. तो गाडीच्या आधीच घुसायच्या. त्याचे आई वडील बाईकवरून आले आणि तो आमच्या बरोबर लेट्स गो. कुठे चालला? पिक्चर. तो आता अडखळत बोलतो अजून तेवढं स्पष्ट. पिक्चर, कोणाचा पिक्चर? काकाच्या पिक्चर. असं तो मग गेलो आम्ही. बघितलं, सुरू झाला. आणि एक फॅमिली बरोबर बऱ्याच दिवसांनी माझी एक हिंदी फिल्म आली. म्हणजे वजा तुम हो नंतर बऱ्याच 4-5 वर्षांनी ही फिल्म आली. तर फॅमिली बरोबर मला बघताच आलं नव्हतं. ती फिल्म पण बघता आली नव्हती फॅमिली बरोबर. तर ही फिल्म मी आवर्जून म्हटलं चला. माझा मुलगा पण मध्ये कुलू मनालीला गेला होता, तो काल आला. मग म्हटलं चला जाऊ सगळेच. पण फॅमिली बरोबर बघण्याची एक मजा. आम्ही 8 लोक होतो. आणि तो एक 15 मिनिटं मग माझी एंट्री येईपर्यंत तो झोपला होता. आणि मग नंतर इंटरव्ह्यू नंतर तो उठला आणि तो मला बघितला, काका एवढा थिएटर मध्ये आरडाओरडा करता. लोक असे बघतात अरे हा कोण आहे. आणि नंतर मला बघितलं, अरे हा फिल्म येते. लोकांनी ओळखलं. पण जी फॅमिली बरोबर बघण्याची एक वेगळी मजा होती. जे माझ्या साऊथ इंडियन फॅमिली आहे, त्यांची 2 मुलं होती, आम्ही 4 आणि ते 2 आणि तो त्यांचा छोटा. पण सगळ्यांना असं ते क्रेज होती की अरे काकाला मोठ्या स्क्रीनवर बघायचं. आधी त्यांनी बघितलं होतं असं सिरियल आणि हे ते, पण एवढ्या मोठ्या सिल्वर स्क्रीनवर बघताना त्यांना असं खूप अप्रूप होतं. पण तुम्हाला कशी, म्हणजे तुमच्या बोलण्यात अशी एक शंका होती की बाबा किती रोल ठेवलाय आपला? कारण शूट झालं होतं ना, कसं व्हायचं सगळं शाहिद कपूरच्या अंगाने शूट केलं जायचं. अच्छा. म्हणजे आणि क्लोज घेताना पण असं यांचे घेऊया का, चलो लेके रखते असं घेतलं होतं. त्याच्यामुळे असं शंका वाटायची, अरे का फिल्म करतोय मी. म्हणजे एक तर फुटेज नाही, रोल सांगितला होता त्याप्रमाणे जात नव्हता. अरे शूटिंगच्या वेळेस बऱ्याचदा असं, अरे सर वो सीन लेने वाले
आणि मग ते नाही अभि जाने दो, अभि लाईट गया, अभि रहने दो, असं झालं 2-3 सीन मध्ये. तर मग जेवढं शूट झालं होतं तेव्हा असं वाटलं की माझा मित्र सुनील जाधव म्हणून आहे, तो पहिल्याच दिवशी बघून आला. तर त्याला मी विचारलं, अरे तू पाहिलाच का सिनेमा? पाहिलाय, पण खूप जरा लुफॉल्स आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत, आणि पण म्हटलं माझा रोल कितपत आहे? आहे, तुझा रोल आहे, रोल आहे, तू लक्षात पण राहतोस. कारण एक वेगळं असं बाकीच्यांची नावं कुणाची घेतली जात नाही, तुझं शेख म्हणून नाव त्याने घेतलंय, शेख ये सर इनका पासपोर्ट ये कर, हा सर, हा. आणि तुझा तो एक लुक होता, तो सॉरी बोलताना पण त्याचा असं सॉरी असा होता तो. आता म्हणजे तो बोलतो क्या विक्टिम क्या लगा के रखा है, नाम है उनका, सॉरी. तर असं त्याच्या डोळ्यात डोळे घालूनच मी सॉरी म्हटलं होतं, खाली न बघता. तो एक लुक सॉलिड आहे तुझा, की असं वाटतं त्याला शिवीजनच सॉरी म्हणतोयस. तर तो लक्षात राहतो रोल. पण सिनेमा ओव्हरऑल असा खूप ताणला गेला, आणि फक्त शाहिद कपूर असं झालं आहे. बाकीच्यांना आहे फुटेज, पण ते तेवढे नाववाले नसल्यामुळे शाहिद कपूरच लक्षात राहतो, कारण त्याच्या अनुषंगानेच बनवला आहे तो. पण तुमच्याकडे कसा आला सिनेमा? माझ्याकडे ओरिजिनल सिनेमा बघितलाय? ओरिजिनल सिनेमा बघितला होता मी जेव्हा माझं कास्टिंग झालं. आधी मी मुंबई पोलीस, मुंबई पोलीस जो साऊथ मध्ये बनवलाय त्याने, आणि डिरेक्टर पण रोशनच आहे. तर त्यांनी जेव्हा माझे फुटेज दाखवले होते त्यांना, मुकेश छाबरा आहे, तो माझा मित्र आहे, तो बऱ्याचदा मला इन्स्पेक्टरचे रोल्स वगैरे असे, आम्ही कमीने जेव्हा पहिल्यांदा केलं होतं तेव्हा मुकेश छाबरा कास्टिंग डिरेक्टर नव्हता, तो तेव्हा आमच्यात बाकीच्या गोष्टी सगळ्या करत होता, आणि तो असा गाण्या बिण्यात होता. तर तेव्हा त्याने मला सांगितलं होतं, संदेश मैं कास्टिंग करूंगा ना तुमको बुलाऊंगा. तर त्याने मला बरेच सिनेमे दिले. त्याच्यानंतर डिपार्टमेंट दिला त्याने, परत सरकार नाही, अगली, परत बॉम्बे वेलवेट, असे ते 2-3 सिनेमे. ऍक्च्युली देवामध्ये आधी माझं कास्टिंग झालं होतं, जो ह्याने केला होता रोल, आपला गिरीश कुलकर्णीने, तो याचा. तर ते म्हणाले की अरे यार, मला बघितल्यावर त्यांचं असं झालं, अरे यार पोलीसवाले ज्यादा लागते हे पॉलिटिशियन पेक्षा. पॉलिटिशियन तर रोल त्याला गेला, मग त्याला गेला तो रोल. असं दोनदा झालं आमच्या असं दोनदा झालं. अगली केलं तेव्हा पण असं झालं की अरे गिरीश कुलकर्णीच्या डेट्स आधी माझं कास्टिंग झालं होतं, मग गिरीशला दुसऱ्या एका रोलसाठी बोलवलं होतं, मग नंतर परत गिरीशच्या डेट क्लॅश होत होत्या, मग त्याला तो छोटा एक रोल होता तो ठेवला होता. परत त्याचं काहीतरी झालं, मग अगलीमध्ये त्याचा एक तो जो नव्याने इन्स्पेक्टर तो आला होता. तर ते असं आमच्या दोघांच्या बाबतीत असं झालंय की आधी मला मिळालं होतं मग त्याला झालं असं. पण सिनेमा करताना काही गोष्टींचा त्रास झाला, काही गोष्टींची मजा पण येत होती. काही म्हणजे मराठी ऍक्टर्स सोबत असल्यामुळे बरेचसे सगळे मराठी ऍक्टर्स आहेत, तर त्यांच्या बरोबर मग. आणि हिंदीत कसं असतं की बाकीचं सगळं लॅविश असतं. तुमच्या नाश्त्यापासून सकाळी तुम्हाला प्रत्येकाला सेपरेट व्हॅनिटी असते, नाश्ता तुम्हाला जो पाहिजे तो येतो, लंच मध्ये पाहिजे ते येतं सगळं. तुम्हाला पैसे, आता हे प्रोडक्शन हाऊस चांगलं असल्यामुळे पैसे मागितले ते मिळाले, महत्वाचा आहे भाग. आणि मग नंतर मग असं झालं, अरे रोल उगाच पैशासाठी केला असं झालं मला नंतर. पण आता म्हणजे आता ज्याला मी ह्या पर्सनॅलिटीचा विचार करतो, संदेश जाधवला मी सिनेमामध्ये गेले अनेक वर्ष बघतोय, तुम्हाला पाहतोय मी, लोकही बघतात, प्रेक्षक बघतायत, पण माझं असं रिडिंग आहे की जशी म्हणावी तशी ओळख नाहीये. ते ऍक्च्युली कसं झालं, मी खरं सांगायचं तर बृहन्मुंबई महानगरपालिकेत मी अजूनही कामाला आहे. अच्छा. तर ती नोकरी सांभाळून आणि करिअर, खर तर मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी जिथं राहायचो, म्हणजे कामाठीपुऱ्याच्या, जिथं कामाठीपुरा सुरू होतो त्याच्या आधी एक बृहन्मुंबई महानगरपालिकेची कर्मचाऱ्यांची वसाहत आहे, सिद्धार्थनगर म्हणून. आणि त्या सिद्धार्थनगरमध्ये मी लहानाचा मोठा झालो, 25 वर्ष माझी तिथे गेली. तर त्या सिद्धार्थनगरमध्ये प्रत्येक 6 चाळी होते, त्या प्रत्येक चाळीतून ना त्यांचं एक स्नेहसंमेलन व्हायचं, आणि त्यांच्या प्रत्येकाच्या चाळीतून एक नाटक व्हायचं. म्हणजे डान्सची स्पर्धा असायची, लोक नृत्याची स्पर्धा असायची, रेकॉर्ड डान्स स्पर्धा असायची, अनेक स्पर्धा असायच्या. तर त्याच्यात नाटकाचं खूप अप्रूप होतं. म्हणजे माझे वडील पण नाटकातून, त्यावेळेस आमच्या नवप्रभात क्रीडा मंडळ म्हणून आमचं मंडळ होतं आमच्या बिल्डिंगचं,
प्रत्येक कंपाऊंडमध्ये आमच्या प्रत्येक चाळीचं एक मंडळ होतं. नवप्रभात क्रीडा मंडळ, मिलिंद कला मंडळ, संदेश तरुण मंडळ, सुगम्य तरुण मंडळ, जनसेवा कला मंडळ, संघरक्षित, अशी प्रत्येक याची त्यांचे नाटकं व्हायची. तर ते मला खूप असं वाटायचं की अरे यार असं काहीतरी करता आलं पाहिजे. मग लहानपणापासून आम्ही काय करायचो, माझा एक मित्र होता जो एक्सपायर झाला, सुनील कदम म्हणून. तर आम्ही आमच्या तेव्हा 40 सिस्टीम मध्ये राहायचो आम्ही. आणि असे बाथरूमच्या इकडे एक मोठी मोरी असायची, तर तिकडे आम्ही असे चादरी वगैरे असे बांधून आम्ही नाटक करायचो. लहान असताना. म्हणजे ते हंस कोणाचा किंवा असे गोवर्धन गिरीधारी वगैरे अशी ती पुस्तकातली नाटकं असायची अभ्यासक्रमातली. तर ती नाटकं करायची आम्ही असे मुलांना घेऊन. तर तेव्हापासून ती ओढ लागली होती. आणि मग कंपाऊंड मध्ये आम्ही हळूहळू मोठे व्हायला लागलो तर खेळ हे ते, आणि त्याच्यात नाटक पण असायचंच. दरवर्षी एक नाटक बघायचो आणि अरे आपण पण करूया. मग आम्ही असे पडदे बिडदे बांधून कुणाची तरी चादरी असे बारदान वगैरे आणून असे स्टेज तयार करायचो आणि असे चारी बाजूने बंद करायचो. आणि मग आम्ही करायचो आणि मुलांना, लहान लहान मुलांना बसवायचो खाली. आणि असे बऱ्याच वेळा असं व्हायचं की ज्यांच्या चादरी बारदाना आणलेत ना ते यायचे आणि शिव्या घालायचे, अरे हरामखोरांनो आमच्या चादरी आणल्या, ते ओढून घेऊन जायचे. आणि मग तिथून मग सुरुवात झाली. त्या मंडळाच्या एकांकिकेतून काम करायला सुरुवात केली, मग नाटकातून काम करायला सुरुवात केली. मग सुनील कदम लिहायचा तो, मग अरे हा छोटा रोल आहे, मग तू करायला सुरुवात कर. मग ते केलं. आणि त्याच्यानंतर मग मी तिथून बाहेर पडलो. मग अभ्यासात फार माझं काय मन रमायचंच नाही, त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त 10वी पर्यंत कसा तरी. पण कॉलेजची एकांकिका केली मी. तुम्ही आणि लक्ष एकाच शाळेचे विद्यार्थी ना, युनियन हायस्कूलचे. तो सिनियर म्हणजे तो अगोदरच्या पिढीचा एवढा. पण युनियन हायस्कूलचे 2 विद्यार्थी यात म्हणजे लक्षाचा काळ गाजला. आता तुम्ही नाही, माझा मूळ प्रश्न कसा आहे की एवढं काम करून ओळख का नाही? मग तेच झालं की त्या तिथून सुरुवात झाल्यानंतर जेव्हा एकांकिका करायला लागलो, नाटक करायला लागलो, महानगरपालिकेत कामाला लागलो. आणि महानगरपालिकेत आमच्या डिपार्टमेंटच्या स्पर्धा असतात दरवर्षी. 30 ते 32 नाटकं होतात. त्या 32 नाटकातून मी पहिल्यांदा 91ला मी BMCत कामाला लागलो. आणि 91ला नटरंग नावाचं नाटक केलं. आमचे दत्ता जाधव म्हणून दिग्दर्शक होते, त्यांनी त्या नाटकात मला मेन रोल दिला. तर त्या नाटकात पहिल्यांदा मला राज्य नाट्य स्पर्धेला बेस्ट ऍक्टरचं सिल्वर मेडल मिळालं. आणि मग तिथून कॉन्फिडन्स वाढला. त्याच्या आधी आमच्या टुरटूर नावाचं नाटक आमचे पांडुरंग पवार म्हणून एक दिग्दर्शक होते. असंच मी टेरेसवर बसलो होतो. मधल्या काळात मी नाटक बिटक सगळं विसरून गेलो होतो. आणि मग काय करायचं, तर मग शाळा सुटलेली. मग कधीतरी ते ढोल बिल वाजवायला जायचो, कच्चीचे ढोल असे ते वाजवायला जायचो लग्नात किंवा नवरात्रीत, गणपतीत ते वाजवायचो. प्लस डान्स करायचो, ब्रेक डान्स करायचो. मग त्याच्याकडेच जास्त कल होता माझा. आणि एकदा असाच आमच्या टेरेसवर बसलो होतो तर सुनील कदम म्हणाला, अरे संदेश नाटकात काम करतोस का? म्हणलं करतो. तेव्हा असा वय होतं 20-22 वर्षाचं असं तरुण. आणि कॉन्फिडन्स असा होता की सगळं मला येतं, असा कॉन्फिडन्स होता. आणि ते केलं. त्या टूरमध्ये सरदारजीचा रोल केला. आणि नाटक सगळ्यांना आवडलं खूप. आणि सगळे म्हणाले छान काम करतो. आणि तिथून मला असं तो एक टर्निंग पॉईंट होता माझा की नाही आता हेच करायचं. आता बाकीचं सगळं मी बाजूला ठेवलं आणि पुस्तकं वाचायला सुरुवात केली. म्हणजे माझा मामा, सख्खा मामा माझा, असा माझी आई खूप लहानपणी गेली माझ्या, मी 6-7 वर्षाचा असताना. पण माझ्या आईला खूप वाचनाची आवड होती, त्याच्यामुळे तिची पुस्तकं, माझ्या मामाची पुस्तकं घरी असायची. आणि पेपर यायचा रोज, तो सगळा वाचून काढायचा. आणि आमच्याकडे दीड गल्ली, म्हणजे मी कामाडीपुरा जिथं सुरू होतो तिथं दीड गल्ली म्हणून आहे, तिथे आमचं एक छोटंसं वाचनालय होतं. ते असं 4 आणे दिले की एक पुस्तक बदलून मिळायचं, असं ते पैसे बदलून. तर ते पुस्तक ते वाचायला सुरुवात केली. मग वाचनाची आवड खूप होत गेली. आणि मग जेव्हा BMCत लागलो तर नटरंग केल्यानंतर मग मेडल मिळालं, सगळीकडे महानगरपालिकेत नाव झालं. आणि मग हळूहळू 92ला पहिलं नाटक केलं गोलपीठा, जे माझा मित्र सुनील जाधव आहे तो आधी ते करत होता, जे सुरेश शिकलेने लिहिलं होतं आणि मिलिंद पेडणेकरने डिरेक्ट केलं होतं व्यावसायिकला. त्याच्यातून बरेच कलाकार पुढे आले. तर ते नाटक केलं मी. ते तेव्हा प्रॉक्सी रिप्लेसमेंट होती माझी, तो नसेल तेव्हा मी करायचो. त्या नाटकाने माझी व्यावसायिक नाटकाला सुरुवात झाली. आणि मग हळूहळू डोंबिवली फास्ट केल्यानंतर मग बऱ्यापैकी महाराष्ट्रात नाव झालं.
पण सिनेमा गाजला. त्याचा मला राज्य पुरस्कार मिळाला, मटा सन्मान मिळाला, महाराष्ट्र कला निकेतनचा पुरस्कार मिळाला, बरेच पुरस्कार मिळाले, व्ही शांताराम पुरस्कार मिळाला. तर त्याच्यानंतर मी कसं झालं, मला बरेच लोक म्हणत होते की तू कॅश कर, हे सगळं कॅश कर. एक्झॅक्टली. तर ते मला कॅश करणं जमलंच नाही कधी, कारण महापालिकेची नोकरी आणि परत हे कमर्शियली कुणाला तरी जाऊन भेटणं किंवा मी हे केलं आहे, हे माझं बघा, तर तो स्ट्रगल मी नाही केला. त्याच्यामुळे कदाचित माझी ओळख किंवा माझं असं म्हणजे सिनेमामध्ये तुम्ही दिसताय. हा, पण एक अशी आज कसं आजचं क्षेत्र सांगतो मी, आज 2025 मध्ये जो दिखताय वो बिकताय. तुमचं मार्केटिंग तुम्हाला जमलं पाहिजे. मी 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 तेच जमलं नाही मला, कारण ते माझं मार्केटिंग आता सांगता येत ना आता जमेल की नाही, कारण आताही मी तेवढा असा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नसतो. माझं जे काय आहे सोशल मीडियाचं जे काय हँडल करते माझी मुलगी करते. ते माझं आता देवाचं प्रमोशन पण मला जेवढं येतं तेवढं मग ती मला बडबडते, अरे हे असं कसं करतात, नुसतं पोस्टर टाकून काय, नाव कुठला सिनेमा आहे, कोण आहे तुमच्यासोबत, ते कोण टाकणार. म्हटलं मला नाही येत, मग तू करायचं. अरे मग कधी शिकणार ती बडबडत असते मला. मग ती सगळं करते, मग ते सोशल मीडियावर टाकणं बिकणं जे काय आहे तर प्रमोशन माझं तीच करते. त्याच्यामुळे मी फार ऍक्टिव्ह नसल्यामुळे मी मागे आहे. त्याच्यामुळे संदेश जाधव हे नाव फक्त लोकांना माहिती आहे, पण नाव तसं जसं म्हणजे अगदी जसं भरत जाधव किंवा सिद्धार्थ जाधव वगैरे त्याच्यात नाही, पण एक बऱ्यापैकी नाव आहे संदेश जाधवचं. बऱ्यापैकी नाव आहे. मी आतापर्यंत फक्त इन्स्पेक्टर नाही केले, काही वेगवेगळ्या भूमिका केल्या, ज्याच्यात अमिका तिसरे नावाची एक सिनेमा केला होता रमेश मोरेचा. त्याच्यात खूप वेगळा मी तृतीय पंथाचा रोल होता आणि तो अगदी वेगळा होता. तो करताना मला खूप मजा आली होती. परत आणखी 2-3 सिनेमे होते, त्याच्यातले वेगवेगळे रोल होते. महासत्ता होता, हंगामा होता, हंगामातला पण वेगळा रोल होता. आणि मग त्याच्यानंतर कसं झालं, सिरियल्स आणि हे ते मिळत गेलं, मग जेवढं येतंय तेवढंच करत गेलो. त्याच्यामुळे नाव मागे राहिलं आणि जेवढं. पण काम तर बोलते. काम बोलत होतं ना, काम तर बोलतेच आहे. हो, म्हणजे आता देवा म्हणजे सुद्धा असं होत नाही की म्हणजे माणूस लक्षात राहतो. हो, बरोबर आहे. पण मला एक सांगा की असं पण घडतं की तुम्हाला ऑफर आली किंवा तुम्ही भेटलात, जवळपास ठरलंय की तुम्ही काम करणार आणि नंतर तुम्ही सिनेमात नाही. असं झालं 1-2दा. म्हणजे आता पण 1-2 सिनेमे होते ज्याचं सगळं फायनल झालं. म्हणजे अग्रीमेंट, एका सिनेमाचं अग्रीमेंट केलंय मी, तर ते म्हणाले की पोस्टपोन झालंय सर, तर ते एप्रिल पर्यंत कदाचित होईल. पण 1-2 सिनेमे तर असे झाले की सगळं झालं, म्हणजे टोटल फायनल झालं आणि बघितलं तर सिनेमा संपला आणि याच्यात मी नाही. अरे म्हणजे पावनखिंड नावाचा जो सिनेमा आला होता त्याच कादंबरीवरचा आणखी एका दिग्दर्शकाने केला सिनेमा. तर त्याच्यात माझं सगळं फायनल झालं. माझा गेटअपचं सगळं, मेकअपचं सगळं मेजरमेंट वगैरे, कपड्याचं मेजरमेंट वगैरे सगळं झालं आणि सिनेमात मी नाही. तसंच फरारी की सवारी पण मध्ये तसं होतं की झालं सगळं, कास्टिंग, कपडे बिपडे सगळे, पैसे बिसे सगळं ठरलं आणि सिनेमात मी नाही. कॅरेक्टरच काढलं, शूट झालं. नाही, शूट नाही झालं, नाही, बाकी सगळं झालं, फ्लोअरवरच गेलो नाही मी. अरे मग हे पचवता कसं? नाही मग काय, मी त्या याला दिग्दर्शकाला की म्हटलं, अरे असं काय झालं, नाही ते जरा, आणि त्या लॉकडाऊन मध्ये सगळं झालं होतं. तर लॉकडाऊन उठल्याबरोबर त्याने सिनेमा कम्प्लीट करून टाकला आणि म्हटलं अरे मला का तू इतके दिवस थांबून ठेवलं होतंस, नाही झालं, पुढच्या वेळेस आपण करू काहीतरी. म्हटलं ते पुढच्या वेळेस पुढची वेळ येतच नाही, पुढची वेळ तरीच येत नाही, कुणी लक्षात ठेवत नाही. पण असं झालं की रोल शूट झाला पण सिनेमाचा अर्धा झाला किंवा 2च सीन आले, असं एखाद दुसऱ्या सिनेमात झालं असेल, मला तर आठवत नाही. पण असं फार नाही झालं की जेवढं शूट झालंय तेवढं. बऱ्याचदा काय होतं माहिती आहे, जी छोटी कॅरेक्टर्स असतात, छोटी म्हणजे आता आपण बोलतो कॅरेक्टर जी असतात ना, त्यांच्या बाबतीत असं होतं की शूट वगैरे होतं, एडिटिंग टेबलवर गेल्यानंतर मग ते अरे मग आता हे जरा यांचं काय गरज नाही, मग उडवा. असं झालंय. आता मला नेमकी नावं आठवत नाही, पण बऱ्याचदा झालंय.
म्हणजे आम्ही हा सिनेमा केला होता लफंगे परिंदे. हा लफंगे परिंदे मधला पण एक 2 सीन होते माझे, ते उडवले होते त्यांनी. आणि याच्यातलं उन्हाळ मधला एक सीन चांगला होता माझा. उन्हाळ नावाची मी आदित्य सरपोतदार बरोबर OTT वर आली. जहाजावर आम्ही 10 दिवस जहाजावर शूट केलं होतं. सकाळी जायचो आणि संध्याकाळी परत यायचो जहाजावर. तर त्याच्यातला माझा एक खूप महत्वाचा सीन होता. तो शूट झाला होता पण त्यांनी ठेवला नाही, एडिट केला. म्हणजे माझं असं झालं, अरे यार हा सीन ठेवला. म्हणजे त्या कॅरेक्टरचं तो गाभा होता त्या सीन मध्ये की मी हे असा का झालो. मी आज बोटीवर का आहे, तर या कारणामुळे आहे. तर ते कारणच त्याने कट केलं आणि 2 वाक्य ठेवले आणि उडवून टाकलं. तर मला असं खूप वाईट वाटलं रे. पण याच्या उलट डोंबिवली फास्ट मध्ये झालं होतं. डोंबिवली फास्ट मध्ये मी जे ऑडिशन्स दिली होती, तर ते विजय आपला संजय पवारने जी ऑडिशन्स पाठवली होती आणि सिनेमातली सोलोलुकी जी मी बोलतो रस्त्यावर उभा राहून चला भोईर माणूस मारायला चला, तर ती सोलोलुकी त्याच्यात जी मी ऑडिशनला केली होती ना, तर मी निशीला म्हटलं की अरे यार त्याच्यातली खूप छान डायलॉग्स होते, तर ती पाठ आहे मला, तर ती आणि ही कॉम्बिनेशन मध्ये करूया का. तर मला 1 मिनिट थांब. त्याने संजय पवारला फोन लावला आणि म्हणा बोल याच्याशी. म्हटलं अरे यार माझी ओळख नाही काय नाही. मी बोल बिंदास. म्हटलं नमस्कार मी असं असं बोलतो. निशीने मला नंबर दिला आणि असं असं आहे, तर मी ती ऑडिशनसाठी तुम्ही जी ही दिली होती सोलोलुकी, ज्याच्यामुळे माझं कास्टिंग झालं, तर ती आणि आत्ता तुम्ही सिनेमात डायलॉग्स मध्ये दिलेली आहे, तर ते कॉम्बिनेशन करून मी घेऊ का. तो असा 2 मिनिटं शांत झाला. संजय पवार काय काय घेशील त्यातलं. म्हटलं ते दोन्ही मला पार्ट आहेत. मी त्यांना बोलून दाखवले मोबाईलवर. खिचवलं की दोन्ही याच्यातले आणि त्याच्यातले. म्हटलं ओके करून असं ते झालं होतं. म्हणजे ते एवढं मस्त जुळून आलं होतं की मी डोंबिवली फास्ट बघितलं, बऱ्याच महाराष्ट्रानं बघितलं. तो एक माझ्या आयुष्यातला पण खूप मोठा सिनेमा आहे आणि चांगला सिनेमा आहे. ती सोलोलुकी जी होती ना, ती करताना आम्ही सकाळी 3:30 वाजता ती सुरू केली होती. 5:30 वाजता संपली. 2 तास ती चालू होती शूट करत निशी, ह्या अँगलने त्या अँगलने, आणि रुईयाच्या मागच्या हायवेला होते ते. पण ते करताना मला खूप असं आतून असं अरे यार सामान्य माणसाची काय व्यथा असते ती आपण समजू शकत नाही. हे वरच्या ऑर्डर येतात पण आपलं काय असतं ते आपण नाही समजू शकत. हे बाकीच्यांना नाही कळणार. ते करताना मला खूप मजा आली होती. पण तुम्ही सामान्य माणसाची व्यथा, आता कसं माहिती आहे ना, आपलं आता आपण मनोरंजन क्षेत्र म्हणूया, कारण आपण पहिलं फक्त चित्रपटसृष्टी म्हणायचं, कारण चित्रपटांची निर्मिती जास्त. मग आता सिरियल बनतात, वेब सिरीज बनतात, जाहिराती बनतात, फॅशन शो, सगळं. तर आपला जो आपलं क्षेत्र आहे मनोरंजन क्षेत्र, त्याच्यामुळे सर्व सामाजिक स्तरातून लोक येतात. कामाठीपुरातून येतात, तसे वरच्या वर्गातले पण येतात. मग हे तुम्हाला कसं हे जग वाटतं, आणि तुमची जी मुळे आहेत, जी तुमच्या स्वभावात आहेत, संस्कारामध्ये आहेत, तुमच्या वाढीत आहेत, त्याचा काय संघर्ष. नाही, खरं तर माझा ना थोडासा भिडस्त स्वभाव आहे. म्हणजे मी कुणाच्यात फार मिसळत नाही असा, किंवा स्वतःहून ओळख काढून. मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे मी फार असं मी हा सिनेमा केला, मी तो सिनेमा केला. मला असे कोण दिग्दर्शक भेटले की मी त्यांना सांगायचो. कोण असे भेटले की सांगायचो अरे काय असेल तर सांगा मला. हा माझा स्ट्रगल होता. कोण भेटले की असे अरे सर नाही बस काय तुमचं काम बघितलं आहे म्हटलं. मग ते असं करता करता मला फार कुणाशी असं कॉन्टॅक्ट ठेवणं किंवा असं इन जनरल पार्ट्यांना पण मी फार जात नाही कधी आपल्या इंडस्ट्रीमधल्या. त्याच्यामुळे मला ते असं फार लोकांमध्ये मिसळायला किंवा असं एक कॉम्प्लेक्स पण आहे थोडासा. माझा इंग्रजी कच्चा असल्यामुळे मी फार असं मोठ्या इथे तर आता तुम्हाला आपली इंडस्ट्री इंग्रजीमध्ये जास्त बोलते, त्याच्यामुळे मी खूप मागे आहे. पण काम बोलतं आपलं, काम बोलतोय ना. ही जी मानसिकता आहे ती ही ओल्ड फॅशन मानली जाते. अरे माझं काम बोलेल. हो बरोबर आहे. मग तुम्ही फॉरवर्ड कधी होणार, तुम्ही मॉडर्न कधी होणार.
आता 85 साली जर करिअर सुरू केलं आपण, जर अगदी त्याच्यापासून बघितलं, परत सिनेमामध्ये समजा 91-92 पासून म्हटलं, आता डोंबिवली फाटला सुद्धा 16-17 वर्ष होत आलेली आहे. मग एवढ्या काळानंतर माणूस खूप हे व्हायला पाहिजे होता, म्हणजे एक ज्याला म्हणतो ना की दिखाऊपणा, जो दिखता है वो बिकता है. मग हे कधी येणार, दिखता है वो बिकता है? नाही, मी कसं आहे ना, खरं तर मी मुळात आळशी खूप आहे. मग एखादी गोष्ट वाचत बसेन मी, पण मला अजून ड्रायव्हिंग करता येत नाही. मी माझ्या मुलावर अवलंबून असतो. मला बाईक चालवता येत नाही, मी ऍक्टिव्हा चालवतो का, तर मला सतत लक्ष जातं असं. अच्छा, हा, असं लक्ष जातं माझं, त्याच्यामुळे मला ती भीती वाटते. शिकण्याची वृत्ती आहे, पण आळशीपणा असल्यामुळे ना ते मागे राहत गेलं. म्हणजे माझी मुलगी पण म्हणते की अरे इंग्रजी बोलायला शिका, इंग्रजी बोलायला शिका, किंवा परत ऍडमिशन घेऊन तुम्ही कॉलेज पूर्ण करा. पण ते नंतर मग कसं झालं, कामं मिळत आहेत तर मग आधी हे करून घेऊया, हे करून घेऊया, त्याच्या मागेच राहिल्यामुळे ना तो बाकीचं मग सगळं ते मागे पडत गेलं. मग ते फॉरवर्ड वगैरे होणं, जाऊ दे आता काय करायचं, जाऊ दे आता कशाला, असं होत गेलं. त्याच्यामुळे आणि मग फार तर मला असं ते दाखवेगिरी करायला आवडत नाही की मी हा असा आहे, मी असा आहे. पण कामं तर मिळत आहेत, कामं मिळत आहेत, त्याच्यामुळे मी त्याच्यात समाधानी होतो. म्हणजे माझी नोकरी सांभाळून मला कामं मिळतात. माझ्या जे साहेब होते, जे माझ्या ऑफिसमधले जे कलिग आहेत किंवा कोण कोण, तर ते सगळे मला सांभाळून घेत होते. त्याच्यामुळे ते मला एक दडपण असायचं की फार यांच्यावर बर्डन टाकून मला फार काम नाही करायचे आहेत. तर त्याच्यामुळे मला ते कामं जेवढी येतात तेवढीच करूया आणि आपली नोकरी सांभाळून कामं करूया. त्याच्यामुळे मी ते बाकी फॉरवर्ड होण्याच्या भानगडीत पडलो नाही. पण काम मिळतं याचं समाधान राहिलं, याचं समाधान होतं. सिरियल मिळत आहेत, मराठी चित्रपट मिळत आहेत, व्यावसायिक नाटकं मिळाली मला. व्यावसायिक नाटकं तर मी याच्यापासून सुरुवात केली, गोलपीठापासून. त्याच्यानंतर शोभायात्रा पण मला सुनील जाधवनेच दिलं. त्याच्यानंतर मी एक खूप महत्वाचं माझ्या आयुष्यातलं नाटक केलं, ते म्हणजे माकडाच्या हाती शॅम्पेन, जे विवेक बेळेने लिहिलं होतं. गिरीश जोशी होता, संदेश कुलकर्णी, आनंद इंगळे, शर्वरी, त्याचे आम्ही 450 प्रयोग केले, म्हणजे मी आणि बाकीच्या नंतर पुढे बरेच प्रयोग झाले. त्याच्यानंतर मी बरेच माझा खर तर ह्या नाटकाकडे आणि या नाटकाची समज मला ज्याच्यामुळे आली तो माझा मित्र गुरु विजय निकम याच्यामुळे आले. विजय निकमचं नाव आता बऱ्यापैकी इंडस्ट्रीमध्ये, त्या नाटकाची आणि अभिनयाची नेमकं काय, कसं खायचं, कशाशी खायचं काय, म्हणजे त्याच्या आधी मी ढोबळ पद्धतीने सगळं करत होतो. पण खऱ्या अर्थाने जी समज मला आली ती विजय निकममुळे आली. कारण नाटक तुम्ही 2 वाक्यांमधलं जे काय आहे, बिटवीन द लाईन्स तुम्ही काय करता, का बोलताय, तर हे स्वतःला विचारा. तर हे सगळं त्याच्याकडून शिकत आम्ही एकांकिकेपासून सुरुवात केली, हिंदी नाटकापासून, आणि मग नंतर बरीच नाटकं केली. म्हणजे एवढंच ना केलं, रघुपती राघव राजाराम केलं, प्लस स्पिरिट केलं, तुम्ही म्हणाल तसं केलं, अशी 5-एक नाटकं केली त्याची मी. जाऊ तिथे खाऊ केलं, ज्याच्यात भाऊ कदम आणि मी होतो. मच्छिंद्र कांबळेंचं प्रोडक्शन होतं. तर अशी त्याच्याकडून ह्या अभिनयाची समज. आणि मग ते कसं मुळात तोच एवढा भिडस्त आहे की तो असं फार कुणाच्यात मिसळत नाही, किंवा असं फार कुणाला लोकांच्यात उठणं बसणं किंवा काम मागायला जाणं अशातला तो नसल्यामुळे एक त्याचा स्वभावाचा पगडा माझ्यावर पण पडला. त्याच्यामुळे मी पण माझा स्वभाव पण थोडासा तसाच होत गेला की जेवढं येतंय तेवढं करायचं. पण येतं याचं समाधान. आणि नाटक मुळात एकांक म्हणा, नाटक म्हणा, आता तर मी आता स्वतः नाटक लिहितो, नाटक डिरेक्ट करतो. आता रोल नाही करत, राज्यनाट्य स्पर्धा वगैरे, पण राज्यनाट्य स्पर्धा, एकांक स्पर्धा अजूनही करतो. आणि मला ते आवडतं मुलांबरोबर काम करायला. आणि ते कसं होतं, ते हे आहे, तुमची शिकण्याची वृत्ती असेल ना तर तुम्ही हे करत राहता. मला अजून नवीन मुलांकडून शिकायला मिळतं, लिखाणातून मला शिकायला मिळतं की काय असायला हवं, अजून काय हवंय. परत जी नवीन मुलं येतात त्यांच्याकडून त्यांना शिकवता मला, अरे त्याने एखादी सजेशन दिलं की अरे सर हे असं करू का, अरे म्हटलं हा व्हेरी गुड. मग ते शिकायला मिळतं. त्याचा उपयोग सिनेमात होतो, सिरियल्समध्ये होतो. सिरियल्समध्ये तर कसं असतं, तुम्ही कराल ते असतं. आणि आता कसं, आता ह्या स्टेजला मी आहे की मी करेन ते सगळंच चुकीचं नाही, पण जे लिखाणात आहे, दिग्दर्शकाला हवंय ते विचारलं की असं करू का सर, हा सर, हा, तर ते आता होतं.
पण सांगत बसत नाही कोणी की सर हे असं हवंय, हे असं हवंय. आपण विचारलं की बाबा सांगतात, हा नाही हे करेक्ट आहे सर. तरी तुम्ही हिंदीमध्ये बघितलं तर विशाल भारद्वाजच्या कडे काम केलं कमीने. तुम्ही रामगोपाल वर्माकडे छोटा रोल का असा ना, नाही रामगोपाल वर्माकडे मी 2 सिनेमे पिक्चर केले, पण छोटा रोल, पण असं पण तुम्हाला एक चांगली संधी मिळाली. हो बरोबर की नाही? म्हणजे पहिला सिनेमा मी तर विशाल भारद्वाजकडे केला कमीने. त्याच्यानंतर प्रदीप सरकारांकडे केला लफंगे परिंदे. परत रामूकडे 2 फिल्म केल्या आणि अनुराग कश्यपकडे 2 फिल्म केल्या. आता हे दिग्दर्शक असे आहेत की त्यांच्याकडे काम करण्यासाठी लोक धडपडतात आणि चांगल्या दिग्दर्शकांकडे काम करायला मला मिळालं मुळात. आता याच्या आधीची फिल्म जी होती वजा तुम हो, त्याचा डिरेक्टर पण चांगला होता कुणाल पांड्या. तो सिनेमा पण चांगला होता. फक्त ते आता त्यांचं तंत्र वेगळं आहे ते. पण हे अनुभव विशाल भारद्वाज, रामू वगैरे, विशाल भारद्वाजचं आम्ही जेव्हा विशाल भारद्वाजकडे पहिल्यांदा माझं कास्टिंग झालं ते डोंबिवली फास्ट बघूनच झालं. अच्छा. हा, तर डोंबिवली फास्ट नंतर इन्स्पेक्टरचेच रोल होते त्याच्यामुळे ते तेव्हा प्रियांका चोप्राची फॅमिली मराठी दाखवली होती. म्हणजे अमोल गुप्ते तिचा भाऊ दाखवला होता. तर ते मराठी होते आणि हिचे प्रोनाऊन्सिएशन खूप हिंदीचे यायचे, डिक्शन असं चुकीचं मराठी यायचं. म्हणजे विशाल भारद्वाज मला बोलायचे, संदेश बराबर बोल रे. नहीं सर, तो बता उसको. मैं कैसे पता, आप बोलो. तो बोलवायचा प्रियंकाला की कैसा बोलणे काय देऊ. त्याच्या नाही त्याचा काय फायदा होणार, त्याच्या काय फायदा होणार असं ते मग ते सांगायचं. मग तिच्यासाठी एक टीचर ठेवली गेली होती. अच्छा. मराठी बोलण्यासाठीची. पण तरी तिचं डिक्शन ते हिंदीचं प्रोनाऊन्सिएशन यायचंच मध्ये मध्ये प्रत्येक वेळेस मला विशाल भारद्वाज माझ्या मागे सांगायचं मेरे पीछे खड़ा राही ना. असं ते तो एक वेगळा अनुभव होता. बरेलीची मुलगी आलेली, पण तो एक अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा होता की प्रियंकाला मी मराठी सांगतोय, एक मोठी स्टार हिंदीतली, तर तिला मी मराठी समजावून सांगतो की असं नाही असं बोलायचं. तर तो एक खूप वेगळा अनुभव होता. रामूकडे काम करताना पण रामूचं विजन एवढं असायचं ना की हे तो सीन सांगायचा, हे असं होणार, कॅमेरा असा इथून इकडे जाणार, इकडून इकडे येणार, मग तुमच्यावर येणार, तुमचा क्लोज असणार आहे, हा मास्टर लागला की हे असं तो सगळं समजावून सांगायचा सीन सुरू करायच्या आधी. तर तो एक त्याचा खूप वेगळा प्लस पॉईंट होता. हे बेनिफिटेड होता की मग वाटायचं अच्छा आता माझ्याकडे येणार आहे, कारण त्याने सांगितलेलं असायचं की कॅमेरा इथून इथे येणार आहे. डिपार्टमेंट करताना संजय दत्त होते, अमिताभ बच्चन होते, राणा दुग्गाभट्टी होता, त्या टीम मध्ये मी होतो. तर ते सांगायचे इथून इकडे तुमच्यावर येईल, मग ते अलर्ट राहायचो आम्ही, आता माझ्यावर कॅमेरा येणार आहे. आणि तो यायचा. आणि तो त्याने तर 5D वर शूट केला होता अख्खा सिनेमा. दोन्ही सिनेमे नॉट अ लव्ह स्टोरी आणि डिपार्टमेंट 5D वर शूट केले होते. तर तो कुठेही फिरायचा तो कॅमेरा, तो माणूस घेऊन असा, आता हे जसे कॅमेरे आहेत हे, तर ते 5D वरच त्याने अख्खा सिनेमा शूट केला होता. तो सांगायचा इथून, आणि क्रेन बिन असं नाही, तो पाईप असा एक रॉड लावायचा आणि तो फिरवायचा असा. अच्छा. ती एक गंमत असायची. म्हणजे बघताना असं आता आपल्यावर येणार आहे. रिटेकचं टेन्शनच नसायचं. व्हेरी गुड. आणि पुन्हा अमिताभ वगैरे. हो, अमिताभ बच्चनचा एक बापरे, म्हणजे एक सीन होता असा अख्खा बोलायचा, आणि आम्ही त्यांच्या मागे होतो पोलीसवाले, आणि अशी सभा होती, तर एक पान त्याने अख्खं बोलायचं होतं. तर ते घेतलं त्याने आणि व्हॅनिटीमधून येऊन खाली बसले. तर तो त्यांचा बॉय आला छत्री घेऊन, म्हणाला हटाना, दिनभर एसी में रहते, थोडी धूप खाने दो. म्हणजे उन्हात बसले होते. आणि तेवढ्या वेळात त्याने तो पाठ करून ठेवला. आणि मध्ये मध्ये कोण कोण बोलणार आहे, आप बीच में बोलने वाले, आप मेरा ये लाइन है, उसके बाद आपका लाइन है, आप बोलेंगे ना. हाँ बोलेंगे. आणि तो माणूस सुरू झाला 1 टेक मध्ये. 1 टेक. हा अनुभव म्हणतात त्याला. आणि आम्ही असे होतो, अच्छा क्या बात आहे. अमिताभ बरोबर काम करण्याचा अनुभव तो खूपच वेगळा एक्सपिरियन्स होता. म्हणजे त्या माणसाकडून शिकण्यासारखं खूप आहे, बऱ्याच लोकांकडून शिकण्यासारखं आहे. आपल्या मराठीत माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की मराठीतला एकच स्टार आहे जो हिंदीवर खूप भारी आहे, नाना पाटेकर. नाना पाटेकर सारखा माणूस किंवा ऍक्टर, मराठीतला ऍक्टर हिंदीत एवढा असा
मोठं प्रस्थ नाहीच आहे, कुणाचंच नाही. हा बरोबर आहे. हा म्हणजे सगळे बाकीचे आहेत, लक्ष मामा किंवा अशोक मामा वगैरे हे येऊन गेले तरी ते छोटे छोट्या कॅरेक्टर्स मध्ये आले. नाना कसा हिरो म्हणूनच आला. हा बरोबर आहे. हा आणि त्याने आपला दबदबा हिंदी इंडस्ट्रीवर जो काही ठेवला आहे त्याचा मला खूप अभिमान वाटतो. पण तुम्हाला ह्याचा फायदा? त्याचा फायदा म्हणजे त्याचे नाटकं, तेव्हा मी नाना पाटेकरांचं हे बघितलं होतं, पुरुष बघितलं होतं, आणि सिनेमातली मग जी कामं होती ती बघत बघतच आम्ही मोठे झालो ना. प्रहार मधलं काम किंवा अंकुश मधलं काम दिग्दर्शित त्यांनीच केलं होतं. त्याच्यामुळे ते बघता बघता असं, अरे यार हे असं काहीतरी करता आलं पाहिजे, असं काहीतरी करता आलं पाहिजे, मग ते करून बघायचो आम्ही. पण तुम्ही आता हिंदीमध्ये काम करताना असं नेहमी म्हटलं जातं की जे मराठी रंगभूमीवरनं जे आलेले आहेत त्यांचं म्हणजे तुम्ही पटकन ते कॅच करता. हो, म्हणजे थिएटरवाल्यांकडून ना तीच अपेक्षा असते, कारण मुळात बोलवतात ते थिएटरवाल्यांना का बोलवतात, रिटेक होणार नाहीत. म्हणजे बरेचसे NHD करून आलेले ऍक्टर पण आहेत जे सुरुवातीला आलेले असतात, तर कॅमेरा समोर त्यांची भंबेरी उडते बऱ्याच वेळा. म्हणजे अरे काय 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 करायचं, काय कसा डायलॉग बोलायचा. एकतर हिंदी त्यांचं प्रोनाऊन्सिएशन एवढं स्पष्ट नसतं, उच्चार स्पष्ट नसतात, त्याच्यामुळे त्यांची बरेचदा भंबेरी उडते. पण मी आता माझ्यासारखा ऍक्टर हिंदी करताना माझा मराठी लयचा अजिबात येत नाही हिंदी करताना. तसं कॅरेक्टर असेल तरच मी तो काढतो, अदरवाईज माझा हिंदी व्यवस्थित असतं हिंदी. मग त्याचा फायदा होतो एक थिएटर केल्यामुळे, की सीन वाचला की काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, याच्यात समोरच्या मेन ऍक्टरचं काय डायलॉग आहे. किंवा आता देवामध्ये आता शाहीदचा आणि माझा 2-3 सीन आहे, त्याच्यात आमचं दोघांचं कन्व्हर्सेशन आहे. तो मला विचारतो कितना टाइम लगेगा वगैरे, तो 1-1.5 घंटा लगेगा, वरना हम लोग शार्प शूटर को बुलाते हैं. हाँ चलेगा, हाँ चलेगा. तर ते असं एवढ्या सटल लेवलला केलं की ते असं वाटतं की अरे हा, म्हणजे त्याचा फायदा होतो. आणि सिनेमात फार असं लाऊड किंवा कॅरेक्टरनुसार आपण मोस्टली लाऊड जात नाही. बरोबर आहे. त्या कॅरेक्टरला जे त्याच्या अनुषंगाने त्याचं कॅरेक्टर काय आहे किंवा किती वयाचं आहे, काय आहे, तो कसा बोलेल, कसा वागेल, समोरचा माणूस त्याच्यासाठी सिनियर आहे, ज्युनियर आहे, तर ते आपल्या स्वभावानुसार प्रत्येकाचं कॅरेक्टर आपण उभं करतोच नट म्हणून. तर त्याचा एक फायदा होतो की थिएटर केल्यामुळे ते एक अनुभव पाठीशी असतो. पण तुम्ही रामूचे असिस्टंट म्हणजे अनुराग कश्यप कधी कधी रामूचा असिस्टंट होता, बरोबर आहे, म्हणजे कौन आणि भूत किंवा सत्याच्या याला, पण त्याच्या बरोबरचा कामाची पद्धत? अनुराग कश्यप तर खूप असा शॉर्ट टेम्पर म्हणण्यापेक्षा ना तो असा हायपर होतो लगेच. त्याला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत की तो हायपर होतो, आणि मिळाल्या की तो एवढा एक्साइट होतो, क्या बात आहे, क्या बात आहे. आम्ही एक अगली करत होतो तेव्हा आम्हाला एक इम्प्रोवाइज करायला सीन दिलं होतं त्याने, आणि तो इम्प्रोवाइज वर खूप भर देतो की 2-3 मुलं आली आहेत अशी कॉलेजची, ज्यांना शॉर्ट फिल्म करायची आहे आणि मुंबईत करायची आहे, तर परमिशनसाठी आली आहेत. तर माझ्याबरोबर बरेच जण होतं, अजय पुरकर होता आणि असे माझे बरेच मित्र होते, आपल्या मराठीतलेच होते. तर तुम्हाला की संदेश आप करोगे इम्प्रोवाइज, आणि मी हवालदार होतो, ते बाकीचे इन्स्पेक्टर होते. तो आप इंस्पेक्टर ज्यादा नहीं बोलते, हवालदार बहुत बोलेगा, तो आप बोलेगे? हाँ करूंगा ना. आणि मी सुरू झालो की, आणि त्याने आम्हाला सोडून दिलं की तुम्हाला जे करायचं ते करा. आले सर ये ऐसा ऐसा है, क्या है, हाँ अरे तुम लोग कॉलेज के लड़के लोग ना खाली नाम के लिए शॉर्ट फिल्म वगैरह ये, बाकी के धंधे हम लोग को मालूम है क्या है ये. आणि जो मी सुरू झालो होतो, एक 3 ते 4 मिनिटाचा सीन त्याने ठेवला तो तसा, आणि मला म्हणाला यार क्या बात आहे संदेश, आणि तो जाम खुश झाला होता. आणि तो बाकीच्या बाबतीत पण ना असं, मी त्याच्या 2च फिल्म केल्या, पण रिअल लोकेशनवर आम्ही केलं त्या अगदी जिथे जिथे होते. तर त्याने ते आपण जाहिरात देतो सिगरेटची, स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, तर तो म्हणाला की मी नाही देणार त्या सिनेमाच्या वेळेस. सिनेमाच्या इथे खाली खाली सिगरेट ओढत असेल तर खाली हे ड्रिंक असेल तर तसं, तर मी नाही देणार. तर त्याने कोर्टात गेला होता तो, याचा उपयोग काय होतो, याचा उपयोग होतो का, सिगरेट ओढली जात नाही का हे आपण दाखवल्यामुळे? नाही, ओढली जातेच ना. मग का मी ते दाखवू तसं खाली माझ्या सिनेमाच्या स्क्रीनवर का ठेवू मी?
लोकांचं तिकडचं लक्ष असेल तर तिकडे जाणार, माझा सीन महत्वाचा चालू असेल एखाद्या ऍक्टरचा, आणि ते मध्ये तो सिगारेट ओढत असताना खाली लोक तिकडे बघणार, तोपर्यंत इकडचं त्याची रिॲक्शन गेली, मग फायदा काय? करेक्ट. तो कोर्टात गेला होता पण ते काय ते हरला असतो. पण तो तसा जिद्दी आहे तो, तर तो एक त्याचा अनुभव मला खूप छान वाटला. एकूण अनुभव संपन्न अशी वाटचाल आहे. पण त्या पोलिसाचा म्हणजे इन्स्पेक्टरचा ड्रेस का कायमचा शिवून ठेवलाय? नाही नाही नाही, अजिबात नाही. सारखे तर इन्स्पेक्टरचे रोल असतात. नाही, हिंदीत इन्स्पेक्टरचे असते, पण मराठीत बऱ्यापैकी मी वेगवेगळे रोल केले आहेत. म्हणजे सिरियल्स मध्ये पण लक्ष सोडली तर लक्ष आणि 2-3 सिरियल सोडल्या तर बऱ्याचशा मी वेगवेगळ्या, मोलकरीणबाई मध्ये माझा वेगळा रोल होता, अबीर गुलाल मध्ये वेगळा रोल होता, अबोलीमध्ये वेगळा रोल होता, त्याच्या आधी मध्ये 2-3 सिरियल्स केल्या, त्याच्यात वेगवेगळे रोल होते. नाही म्हणजे मी इन्स्पेक्टरचा ड्रेस का सांगतो, मी 2 ओळीचाच किस्सा सांगतो. एक हिंदी सिनेमा बनवत होता, अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे, एका हिंदीमध्ये असलेल्या महाराष्ट्रीयन दिग्दर्शकाचा, आणि हैदराबादला शूटिंग होतं. तर त्यावेळेला त्यांनी एका मराठी कलाकाराला विचारलं की 2 दिवसाचं काम करणार का? तो कलाकार म्हणाला काय 2 दिवसासाठी मी येऊ हैदराबादला, छे. मग तिकडे शक्ती कपूर एक हिंदी सिनेमाचं शूटिंग करत होता, जितेंद्र जयाप्रदाच्या सिनेमामध्ये. त्याला हैदराबादला जितेंद्रच्या सिनेमात शक्ती कपूरला कळलं की त्या सिनेमामध्ये इन्स्पेक्टरचा रोल आहे, 2 दिवसाचं काम आहे. तर शक्ती कपूरनी मुंबईवरनं म्हणजे तिथनं माणूस पाठवला इकडे, कारण त्याला हे मोबाईल वगैरे काही नव्हतं, STD पण नव्हता आला, आणि आपला तयार ड्रेस मागून घेतला आणि तो रोल गेला. म्हणजे त्याचा तात्पर्य काय आहे की तुमच्याकडे ड्रेस तयार असणं हे सुद्धा मला भूमिका देऊ शकतं. हो, नाही पण ते कसं आहे, मी आजपर्यंत कधी कामाच्या मागे पळालो नाही. म्हणजे माझं नाव होईल, मग भरपूर कामं मिळतील, तर कसं होतं आपली डिग्निटी कमी होते काम मागायला गेल्यामुळे. आता हे माझ्या डोक्यात बसलेलं आहे. काम मागायला गेलं मग तुम्हाला ते काम. पण आता असे पण लोक आहेत म्हणजे ज्याला व्यावसायिकता म्हणतात, प्रोफेशनलिझम म्हणतात. अरे असं कसं, आपण PR नेमला पाहिजे, मार्केटिंग करायला पाहिजे, आपल्याला काम पाहिजे तर आपलं एक करायलाच पाहिजे हे. मग पण ते माझ्याकडून ते होत नाही, कारण मग काम मागायला गेल्यावर मग ते कसं होतं, पेमेंट ते ठरवतात. मग आपल्याला समोरच्याने बोलावल्यावर आपण आपल्याला पाहिजे ते पेमेंट सांगतो, पण आपण काम मागायला गेल्यावर मग ते पेमेंट ठरवतात आपलं, मग आपली किंमत ते ठरवतात. म्हणून मग ते असं माझं असं नाही, मला येईल ते कर. आणि मुळात महापालिकेची नोकरी असल्यामुळे ते एक सिक्युरिटी आहे माझ्यासाठी. मी पुढे विचारणार आहे, मला म्हणजे इथे पैसे कमी म्हणून नोकरी करत राहिलात, कारण बरेचसे मराठी कलाकार पूर्वीचे यांना नोकरी करूनच करिअर करायचे, कारण पैसा नव्हता. पण आज तर पैसा आहे ना, म्हणजे आकडे तरी येत आहेत मोठमोठे. हो, पण ते कसं होतं, एक इन्सिक्युरिटी होती की बाबा जर इकडची नोकरी सोडली तर इकडे काम मिळेल की नाही. एकतर माझा स्वभाव असा होता की काम मागायला जायचं नाही, जे येईल तेवढं करायचं. तर त्याच्यामुळे जर नोकरी सोडली आणि कामं आलीच नाहीत, कुणी घेतलंच नाही, मग काय करायचं, मग घरी बसून राहायचं का? कारण असे बरेच लोक बघितले जे नोकरी सोडून कामासाठी खूप हिंडले, पण नंतर काय करिअर झालंच नाही, मग ते बिचारे गावाकडे जाऊन कुठेतरी राहिले, असं काहीतरी धंदा बिंदा करत राहिले. तर मला फ्रस्ट्रेट झाले, तर मला तसं व्हायचं नव्हतं, म्हणून ती एक इन्सिक्युरिटी होती, म्हणून मी नोकरी सोडली नाही. जेवढं येईल तेवढंच करायचं. त्याच्यामुळे माझ्या घरच्यांना मी आधीच सांगितलं होतं, माझ्या बायकोला, आई वडील आणि यांना माझं काय फारसं ते हे नव्हतं, पण मी तरी त्यांना सांगायचो की बाबा मी असं फार फिरणार नाही, मला जेवढं येईल तेवढंच करेन. उगाच तुम्ही फार अपेक्षा ठेवू नका की बाबा आपल्याला मोठा बंगला हवा, मोठी गाडी हवी. मुलांना पण आता सांगितलंय मी, आपलं जेवढं आहे तेवढ्या ह्याच्यात जेवढं येईल तेवढ्यात आपल्या चादरीत आपण अंतर, म्हणजे मोठ्या पडद्यावर आपण दिसतोय पण आपलं आयुष्य आपलंच असावं. आणि मला ते फार असं ग्लॅमर घ्यायला आवडत नाही की कुठेतरी जाऊन असं म्हणजे सार्वजनिक आयुष्यातलं स्वातंत्र्य हिरावायचं नाही. हो, त्याच्यामुळे मी आजही नॉर्मल रेल्वेने प्रवास करतो, कधी बसने. कुठे खूप ओळखतात, म्हणजे बऱ्याच वेळा बाईकवर असलो की तर पोलीसवाले किंवा वगैरे हे तर बरेच वेळा ओळखतात. अरे साहेब तुम्हाला बघितलं, अरे मग ते असं ओळख निघते. मग ते बऱ्याच वेळा असं मी असं सिग्नल तुटल्यावर असं बऱ्याच वेळा सोडून दिले पोलिसांनी. इथला रोल तिथे फायदा होतो जरा. जगदीश राजनी रेकॉर्ड ब्रेक केलेला पोलिसांच्या रोल करण्यामध्ये.
बरोबर आहे ना. हा, ते तो एक बेनिफिट होतो. नाही, आणि ते कसं होतं, त्याचा फायदा उचलत नाही मी. नाही नाही नाही, ते स्वाभाविकपणे होत जातं. काहीतरी असं कधी कुठेतरी असं म्हणलं की कुणाला तरी फोन करून मग ह्याला फोन करा, ते तसं त्या गोष्टी मी कधी करत नाही. त्या ओळखीचा फायदा घेऊन बाबा हा माझी चूक झाली आहे, किती पैसे आहेत, 500 रुपये, राहू द्या साहेब, जाऊ द्या, राहू द्या, एवढं असं ते. हा, ठीक आहे. तुम्हाला मी आता 2 असे प्रश्न करतो. बघा, तुम्ही कामाठीपुरामध्ये लहानाचे मोठे झालात. मला माहिती आहे कामाठीपुरा काय, कारण मी गिरगावमध्ये मोठा झालो. कामाठीपुरा, खेतवाडी, कुंभारवाडा, गिरगाव, त्या गिरगावच्या चाळी, प्रार्थना समाज, हा सगळा आपला तो एरिया. पुढे गावदेवीबाईंना पण जाऊ शकतो. तुम्ही 2 गोष्टी लहानपणी म्हणजे पाहिल्या आणि मग तुम्ही मोठ्या पडद्यावर पोहोचलात. एक म्हणजे गल्ली चित्रपट. त्या गल्ली चित्रपटाच्या काय आठवणी? गल्ली चित्रपटाच्या म्हणजे आमच्याकडे आमच्या कंपाऊंडमध्ये कोणाचा बारसा असेल किंवा कार्यक्रम असतील तर पडद्यावर तेव्हा सिनेमे लागायचे. आणि मध्ये पडदा दोन्ही बाजूला, पलीकडचे लोक तो उलट, दिलीप कुमार डावा बघायचा. पण तो जो एक अनुभव होता ना, की आम्ही गणेशोत्सवात किंवा नवरात्रात मोस्टली सिनेमे दाखवले, शिवजयंती काय तर महाराष्ट्र दिन वगैरे. कामाठीपुरा म्हणजे असं इकडे एक गल्ली, इकडे एक गल्ली, इकडे एक गल्ली, तर त्या प्रत्येक गल्लीत गणपतीत सिनेमे असायचे. मग इकडचा बघायचं की इकडे कोण आहे, देवानंद आहे, नाही इकडे दिलीप कुमार आहे, मग दिलीप कुमार बघूया. आणि नंतरचे मग जितेंद्र, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना. मग नवीन जेव्हा वय वाढत गेलं आमचं तसं हे लोक 80चा काळ आला, तर हे 90चा काळ आला. मग हे बघत आम्ही लहानाचे मोठे झालो कामाठीपुरातले सिनेमे बघत. आणि व्हिडिओवर तर तेव्हा कसे 5 रुपयात 3 सिनेमे बघायला मिळायचे तेव्हा. आणि आमच्याकडे तेव्हा कसं व्हायचं की नवीन व्हिडिओ आला होता तर मग ते एक कोणीतरी असे ग्रुप असायचा जो 350 रुपयात ते मिळायचं. आणि मग 5-5 रुपयाच्या तिकिटावर असे बरेच 50-60 लोक असायचे त्या रूम मध्ये बसणार. आणि तेव्हा काय फार दूरदर्शन आणि ह्याच चॅनल आली नव्हती, फार चॅनल. तर ते एक बघायला आम्ही रात्रभर जे चालू आहे सकाळपर्यंत बघायचो, असं सकाळपर्यंत बसून असायचं. मिथुन चक्रवर्तीचे सिनेमे वगैरे. बरोबर आहे ना. आणि दुसरी गोष्ट तुम्ही अनुभवली त्या आठवणी खास सांगा. बघा, जो रेड लाईट एरिया आपण म्हणतो की थिएटर्स, त्याला गुच्छ म्हणतात, म्हणजे ते सगळे थिएटर्स. म्हणजे दौलत आहे, सिल्वर आहे, ऑल्फ्रेड, गुलशन, निषाद, ताज आहे ना, बरोबर ना, सिल्वर वगैरे, पुढे शालिमार, सुपर, नॉवेल्टी, मोतीलाल. नाही पण हे जे होते ना, हे जे सगळे थिएटर, त्याचे काय अनुभव? म्हणजे अब्बी शिरुवा, कारण आपण कधी गेलो तरी बेल वाजवायचे, अब्बी शिरुवा. मग तिकीट पण किती होतं? 15 पैसे, 10 पैसे, 8 आण्यावर वगैरे. आणि आम्ही जाताना, आम्ही शाळेत जायचो, मी इंडियन हायस्कूलला होतो गिरगावला, आम्ही जातानाच ते सगळे थिएटर लागायचे. मग आम्ही पोस्टर बघत जायचो असे, अरे यार हा याचा पोस्टर आहे, तेव्हा बाहेर पोस्टर लावायचे, ते शो गार्ड, लॉबीचे ते. तर ते आम्ही असे इकडे बघत नाही, अरे चला खूप वाचले. पण जाताना आणि येताना निशांत पासून सुरुवात व्हायची. निशांत, मग समोर रॉयल, ताज, गुलशन, ऑल्फ्रेड, असे सगळे पोस्टर जायचं. दौलत, सिल्वर, बरोबर, मोतीबाईन जाणार तुम्ही. मग असे सगळे बघत गिरगावात आणि मग शाळेत जायचो. म्हणजे अलंकार नगरला तुम्ही उजव्या हाताला वळत असा. अलंकार लांब पडायचा आम्हाला. मग जाताना आम्ही इथून निशांत पासून जे सुरू करायचं ते ऑल्फ्रेड आणि शालिमार पर्यंत, मग तिथून नॉवेल्टी, मग तिकडून परत असे फिरून अप्सरा, मिनर्वा, असे फिरत संध्याकाळी घरी यायचो शाळा सुटल्यावर. पण सगळे पिक्चर तिथून आम्हाला चौपाटी जवळ होती. बरोबर आहे. चौपाटीला टाइमपास असे. शाळेत अभ्यासात फार रमलोच नाही मी कधी. पण कधी त्या वाटलेलं की ही आज आपण थिएटर्स बघतोय, म्हणजे आज ती थिएटर्स, म्हणजे आज मिनर्वा पाडून झाले, नॉवेल्टी बंद झाले, शालिमार बंद झाले, सुपर चालू आहे, ऑल्फ्रेड चालू आहे, निषाद चालू आहे. कारण मी स्वतः मध्यंतरी भेट देऊन आलो की काय चालू आहे. पण वाटलेलं आपण या स्क्रीनवर कधी पोहोचू. मी डोंबिवली फास्ट लागला ना तेव्हा माझ्या आजीला घेऊन गेलो होतो याला प्लाझाला. तेव्हा ते माझी आजी खूप रडली होती. मग पिक्चर बघण्यासाठी खूप मार खाल्ला होता तेव्हा. गणपतीत पिक्चर बघायला जायचो ना आणि दिसलो नाही घरात, कुठे गेलाय, पिक्चरला गेला असणार, तर खूप मार खाल्ला होता.
मग आजी मला वाचवायची. आजी माझी खूप, म्हणजे माझी आई गेल्यानंतर माझ्या आईने आणि आजीने आणि माझ्या मामाने सांभाळलं मला. तर मी लहानाचा मोठा त्यांच्याकडेच झालो. तर ती मग वाचवायची. मग मामाने मारलं किंवा मामा फार मारायचा नाही, वडील मारायचे माझे. मग वडिलांनी मारलं की आजी वाचवायची. मग ते सिनेमासाठी मार खाल्ला तिने, तेव्हा तिला आठवलं आणि ती एवढी रडत होती डोंबिवली फास्टला एवढं मोठ्या स्क्रीनवर मला बघताना. ती आजी खूप रडत होती. म्हणजे आता माझी आजी नाहीये, मामा पण नाहीये, पण यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे आज शैक्षणिकदृष्ट्या नाही पण एक माणूस म्हणून मी समाधान आहे की आजपर्यंत मी कोणाचं वाईट केलं नाही. किंवा माझ्या सानिध्यात जी माणसं आली, माझ्या दिग्दर्शनाखाली जे काम करतात, त्यांना असं की सर तुमच्याकडे काम करायचं आहे असं कधीही सांगतात मला की मला मोठी मिळकत आहे. हा, तर ते माझ्यासाठी खूप समाधानाचं आहे. पैसा किंवा असं प्रसिद्धी खूप अशी माझ्यासाठी महत्वाची नाहीच आहे. जेवढी प्रसिद्धी मिळाली देवाच्या दयेने मिळाली ती तेवढी माझ्यासाठी पुरेशी आहे. आणि एक नाव आहे की बाबा जिथं गेल्यावर ओळखतात, एवढं पुरेसं आहे. त्याच्यामुळे मी आत्ता ज्या स्टेजला आहे, आता अजून माझे 2 सिनेमे यायचे आहेत, प्लस वेब सिरीज आहेत ज्या यायच्या आहेत. कालसूत्र नावाची सुबोध भावेची एक वेब सिरीज आहे ती यायची आहे, ज्याच्यात बरेच लोक आहेत. सयाजी शिंदे आहेत, भाऊ कदम आहे, बरेच लोक आहेत. आणि आणखी 2-3 आहेत वेब सिरीज. प्लस एक व्यावसायिक नाटकाचं पण माझं चाललंय. एक सिनेमा आता मी लिहिणार आहे आणि दिग्दर्शित पण करणार आहे. व्हेरी गुड. तर ते एक त्या प्रोसेसमध्ये आहे. म्हणजे पुढची पावलं झाली. तर हे भविष्यातलं एवढं जरी करता आलं तरी समाधानी आहे मी. नाही, चांगलं आहे. आता मी तुम्हाला 3 बुकलेट दाखवतो, बघा की तुमच्या काही आठवणी. या सिनेमामध्ये नटरंग तुमचं नाव आहे, पण ऍक्च्युली ह्या नटरंगचा एक किस्सा असा आहे. कारण मी जेव्हा हा सिनेमा करायला गेलो, जेव्हा मला बोलवलं रवीने, तेव्हा मला असं झालं, अरे यातला मेन रोल आहे जो मी नाटकात केला होता, ज्याचं मला मेडल होतं. तर त्यातला तो छोटा रोल करताना मला असं झालं होतं, अरे यार हा रोल मला करता आला असता तर सिनेमात, तर मी तेव्हा जे केलं होतं तेव्हा किशोर नामदासकर बघायला आले होते आणि ते एवढे भारावले होते माझं काम बघून. तेव्हा राज्यनाट्य स्पर्धा फायनलची रंगभवनला व्हायची. तर ते फुल होतं थिएटर तेव्हा. ओपन थिएटर, फार ओपन थिएटर आणि फार स्पर्धा नसायच्याच राज्यनाट्य स्पर्धा 91च्या वेळेस. तर ते एवढे भारावले होते माझं काम बघून. तर ते म्हणाले तुला खूप फ्युचर आहे, खूप छान काम करतोस. आणि मग नंतर नटरंग करताना आव्हान किती आहे त्या मुख्य रोल. हो, त्याच्यात ते डान्स होता, मग ते सगळं डान्स वगैरे मी शिकलो होतो. तेव्हा जयतापकर नावाचे आमचे एक संगीत दिग्दर्शक होते, त्यांनी मला चालायला शिकवलं की बायला चालतो कसा. तर ते चालायला शिकवलं होतं त्यांनी मला. आणि ते डोळ्यांचे हावभाव आणि हे ते, कारण मी तेव्हा असा खूप असं तब्येतीने व्यवस्थित होतो, जिम बिम करायचो, त्याच्यामुळे पर्सनॅलिटी माझी खूप छान होती नटरंग केलं तेव्हा. पण त्याने मला ते बायल्यासारखं चालायचं कसं, लाजायचं कसं, हे कसं करायचं, स्माइल वगैरे ते सगळं शिकवलं होतं त्यांनी. तर तेव्हाच्या त्याच्या आठवणी मला नटरंग करताना मला असं सतत जाणवायचं, अरे यार हे असं नाही रे, असं करायला पाहिजे, असं करायला पाहिजे. तर ते मला ते खूप. आणि तो जो मी रोल केला तो पण काय अगदी वाईट नव्हता. तो त्याच्यातले 2 सीन होते ते चांगलेच होते. आणि ते अजूनही लोकांच्या लक्षात आहेत की अरे ढोलकीवाला त्याचा तो पाय टाकतो तो. हा एक छान सिनेमा होता. आणि गाणी त्याच्यातली मी अजय अतुलने त्याचं म्युझिक केलं होतं. आणि ढोलकीचा जो पहिला मी तोडा वाजवून दाखवतो तर तो मी स्वतः वाजवला होता. तो अजय अतुलने तो बदलला नाही, तो तसाच ठेवला. अरे ही तर गोष्ट आहे. तो त्यांनी बदलला नाही. मी जे काय वाजवून दाखवलं तो मला बोलत, अरे नवीन ढोलकीवाला आलाय, कोण आहे, महादू काहीतरी त्याचं नाव होतं त्या कॅरेक्टरचं. माझ्या किशोर कदम म्हणतो वाजवून दाखव. मग तुम्ही वाजवून दाखवला असा, तर तो त्याने तसाच ठेवला, बदलला नाही. बेधुंद सचिन दरेकरचा होता आणि डिरेक्ट आणि ज्ञानेशने केलं होतं. तेव्हा कसं झालं होतं, डोंबिवली फास्ट इन्स्पेक्टरचा आला, त्याच्यानंतर ह्याच्यात सगळे नवीन मुलं आहेत. आणि संदीप कुलकर्णी आणि मी, आम्ही दोघे
संदीप कुलकर्णी आर्मीवाला दाखवला आणि मी इन्स्पेक्टर. हो. तर त्याच्यात तो म्हणाला हे इन्स्पेक्टर आहे पण हा वेगळा आहे, तो सेन्सिटिव्ह आहे आणि या मुलांच्या बाजूने याने गुन्हा केला असल्यानंतर त्याला माहिती आहे की ह्या मुलांचं करेक्ट आहे, आपण सिस्टीमच्या बाजूने आहोत. मुलं स्वतःचं आयुष्य जगण्यासाठी धडपडतात आणि ती अशी कुठलीही मुलं नाहीयेत ज्यांचं भविष्य आर्मीसाठी आणि देशासाठी वाहून घेणारे आहेत. तर त्यातली ती मुलं आहेत. तर ते काम करताना मला 1-2 सीन तर मला खूप असे मस्त वाटले होते. ज्ञानेशने मला सांगितलं होतं की तो एक मुलगा तुला धक्का मारतो आणि तुझी अशी ही होते आणि त्याला मारायला जातोस पण तू सावरतोस की नाही, त्याच्यातला माणूस जागा होतो. तर तो एक सीन मला खूप आवडला होता त्यातला. आणि बऱ्यापैकी सिनेमात काम होतं माझं याच्यात बेधुंदमध्ये. मजा आली होती हा सिनेमा करताना. पण महेश पाळेकरचे निर्माते होते आणि संजय बोरुडे. छान झाला होता सिनेमा हा. पण हा होता आपला संतोष जुवेकर होता, सुशांत शेलार होता. हे लोक तेव्हा नवीन आम्ही नवीन होते. आज ते नावारूपाला आले. हो, मृण्मयी लागू होती, प्राजक्ता दातार होती, सुहास भालेकर पण होते, अनुभवी ते होते. हो, लाली मावशी होती, लाली जोग होती, अजित केळकर होते. चांगली कास्टिंग होती. शमा निनावे वगैरे सगळेच, सुनील गोडसे होता. हे अजूनही बऱ्यापैकी असे आम्ही भेटलो की कुठल्या तरी कुणाकडे तरी असे कधीतरी असे भेटतो. पार्टी बिर्टी जसं फार असं हे होत नाही. पण मजा आली होती हा सिनेमा करताना पण. आणि हा अतिशय महत्वाचा सिनेमा. ह्या भूमिकेबद्दल ऍक्च्युली हे आम्ही का तिसरे, तेव्हा त्याने माझं कास्ट केलं होतं. आधी वेगळं कास्टिंग होतं पण नंतर रमेश म्हणाला की नाही संदेश. तर म्हटलं अरे मी ऍक्च्युली आधी नटरंग केलं होतं, त्याच्यात बायले होतं पण असा हिजडा नव्हता तो. त्याच्यानंतर मी आमच्या आमच्या बीएमसीच्या स्पर्धेत झुलवा नावाचं नाटक केलं होतं जे सयाजी शिंदेने केलं होतं. त्यांच्या दत्ता जाधवानेच बसवलं होतं. तर त्याच्यात तो झुलवा मधला उत्तम बंडू तुपेंच्या कादंबरीतला झुलवा मधला तो जो हिजडा होता. तर त्या वर्षी मला बेस्ट ऍक्टर होतं. नाटक पण आमचं नंबरात आलं होतं. तो करताना मला खूप त्रास झाला होता कारण मी ह्या हिजड्यांची लाईफ बघितली आहे. म्हणजे राहत होतो म्हणजे ही आमची कॉलनी आणि याच्या पुढे आहे आणि इकडे समोरच पहिल्या गल्लीत सगळे वेश्यांची बिल्डिंग होती. वेश्या जिथे हिजडे संध्याकाळी नटून तटून उभे राहायचे. पण ते कधीच कंपाऊंड मधल्या मुलांना किंवा स्त्रियांना कधीच त्रास द्यायचे नाही, कधीच नाही. पण त्यांचं आयुष्य बघत बघतच आम्ही शाळेतून बाहेर पडलो किंवा कंपाऊंड मधून बाहेर पडलो की ते दिसायचे संध्याकाळचे किंवा असे काय. आणि आम्ही फार असे खूप असे काय म्हणतात त्याला खूप हे पण नव्हतो. मी थोडेसे उन्हाटप्पू पण होतो आणि घरी आलो की एकदम सभ्य. पण बाहेर कंपाऊंड मधून मैदानात बाहेर खाली आलो की मग कामाडीपुरात उन्हाटप्पू वगैरे मारामाऱ्या पण केल्या आहेत. खूप असे दंगामे कामाडीपुरात प्रत्येक गल्लीत एक दादा असायचा. त्याच्यामुळे ते असे भाईगिरी पण केली आहे, या गोष्टी पण केल्या आहेत. पण आम्ही का तिसरे मधला रोल करताना तेव्हा मला झुलवातलं काम माझं आठवलं होतं आणि रमेशला मी म्हटलं होतं अरे हे जमेल का मला. तर म्हणून का नाही जमणार, कर. फक्त ते त्यांचं मला लाईफ माहिती होतं की ते हिजडे आहेत ना, पैसे मागणारे वेगळे आणि शरीर विक्री करणारे वेगळे, याच्यात फरक आहे. म्हणजे मी जेव्हा HIV एड्स वरचे पथनाट्य करायचो ना, तेव्हा एक हमसफर ट्रस्ट नावाची एक संस्था होती जी फक्त त्याच्यात हिजडेच असायचे. ते अवेअरनेस HIV एड्स वरच्या अवेअरनेसवर आम्ही काम करायचो. मग कंडोम कसा वापरायचा, HIV एड्स कसा होतो, हे सगळं वस्तीत जाऊन आम्ही पथनाट्य केले. मी त्यावेळेस 7,000 ते 8,000 पथनाट्य केलेत. म्हणजे गणपतीत जाऊन नंतर एमबॅक्स म्हणून संस्था होती बीएमसीची, ते आम्हाला शो द्यायचे. मग आम्ही गणपतीत किंवा नवरात्र याच्यात असे 7,000 ते 8,000 पथनाट्य केली होती तेव्हा. तर मला यांचं आयुष्य तेव्हा जवळून माहिती होतं की हे कसे असतात काय. म्हणजे सकाळी त्यांची अवस्था बघितली ना तर कीव यायची, अरे हे असे. आणि संध्याकाळी एवढे नटलेले असायचे की बस रे बस.
मग लक्षात पण नाही येणार की हे सकाळी हा माणूस होता हा. अच्छा. हा, एवढे ते हे असायचे, गरीबासारखे कुठेतरी खायला बसले आहेत किंवा जेवण करतायत, कोणी भांडी घासतंय, कोणी काय, असे असायचे. आणि मग संध्याकाळी सगळे नटून बाहेर उभे असायचे. तर याच्यातलं जे काम होतं ते उजडा त्याला होणं मान्य नव्हतं, पण परिस्थितीनुरूप आणि त्याच्यातला जो एक वेगळेपणा होता त्याच्यातला तो त्याने अंगी मुरवला होता. आणि मग आता हेच आयुष्य. पण त्याच्यानंतर एक मुलगा येतो जो त्या याच्याकडे चालला आहे, म्हणजे त्याच्यात ते गुण आहेत, अर्धा पुरुष अर्धा स्त्रीतलं. तर त्याला मी त्याच्यातून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग सांगतो, पण नाही होत त्याच्यात. आणि मग ते हिजड्यांचं कसं असतं, एक कम्युनिटी आहे, त्याच्यात एकदा गेला की मग त्याने घर बघायचं नाही. त्याच्यामुळे माझी त्याच्यात एक बॅक स्टोरी पण होती की घरातून काढल्यानंतर मी असे चाळे करतो हे, त्याच्यामुळे मला घरातून काढून टाकलं असतं. आणि मग मी त्या कम्युनिटीत गेल्यावर जेवढा अवेअरनेस की याच्यात येऊ नका असा सांगणार असतो. म्हणून मला ते बाकीचे हिजडे पण, तू चल याला बाहेर काढा, हा आपल्या कम्युनिटीत लोक येतात, बाकीचे येतात, त्यांना हा अवेअर करतोय, तर हा नको, असा एक वेगळा रोल होता. तो करताना मला खूप मजा आली होती. ह्याच्यात हा पण होता आपला अतुल होता, परत बरेच त्याच्यात त्याने रमेशने खरे हिजडे पण घेतले होते काही. पाहिले मी सिनेमा, प्रीमियर होता इकडे सिटी मॉललाच होता, सिनेमा तिकडे होता. हो, याच्यासाठी पण मला नॉमिनेशन होतं, याच्यासाठी होतं, रमेशच्या महासत्तासाठी नॉमिनेशन होतं. आणखी एक कोती नावाची एक फिल्म केली होती मी, त्याच्यात पण असाच एक कॅरेक्टर होतं, ज्याचं मला अंबरनाथ फिल्म फेस्टिवलला लक्षवेधी अभिनेता म्हणून मिळालं होतं अवॉर्ड. हा, ते देवदास भंडारी मला वाटतं त्याची. हा, करेक्ट, देवदास भंडारी होतो. हा, तर तो एक सिनेमा तसा, म्हणजे इन्स्पेक्टर आणि हे तृतीयपंथी असे माझ्या पर्सनली त्या दोन गोष्टी पण आहेत. प्रत्येक माणूस जो असतो त्याच्यात पुरुषात एक स्त्री असतेच आणि एका स्त्रीमध्ये पुरुष असतो. तर तसं माझ्यात एक स्त्री असणार, म्हणून ते माझ्या अशा रोल आले असे. आणि ते चांगले जमून गेले. हो, आणि लोकांच्या लक्षात पण आहेत अजूनही. तर हे काम करताना हे खरं तर त्या दिग्दर्शकाने माझ्यावर टाकलेला विश्वास आहे की बाबा हे असं काम पण तू करू शकतोस. रमेश माझा खूप चांगला मित्र आहे आणि रमेशने मला असे वेगळे रोल दिलेले आहेत. तो असं इन्स्पेक्टरच्या भानगडीत कधी पडला नाही. तर त्याच्यामुळे मला त्याचं हे आहे. बरेच असे, म्हणजे हा पण भालेकर पण, ज्ञानेश भालेकर, किंवा आणखी निशी विशी असे ज्यांनी विश्वास टाकला त्यांचा विश्वास सार्थ ठरला की बाबा हा उगाच आगाऊपणा करणार नाही. आणि मी कधीच असं दिग्दर्शकाच्या पुढे जाऊन अरे असं करूया का तसं करूया, ह्या गोष्टी मी कधी करत नाही. दिग्दर्शक सांगेल तेवढंच. मला एखादी गोष्ट वाटली की बाबा असं करून बघूया का, हा चालेल ना. आता मी एक फिल्म करतो आहे, जसं संतोष मांजरेकर डिरेक्ट करतो आहे, ती हिंदी आहे पण बॅकग्राऊंड सगळी मराठीची आहे. तर त्याने मला एक वेगळा लुक आहे, असं साधू बिधू, असं एकदम तामसी असा. तर तो मला म्हणाला की तुला जे करायचं ते कर, त्याच्यात तू असा भैसटला आहे तो की समोरच्या माणसाने काहीतरी केलंय म्हणून, आणि तो असा तांडव करतोय. तर मग ते मला त्याने फ्रीडम दिलं, त्याच्यामुळे मी ते चोपला सीन. तो असा सगळेच टाळ्या वाजवायला लागले. अरे म्हटलं का, तर त्याला आवडला तो. ते असे आता ह्या इतक्या वर्षाच्या अनुभवातून लोक फ्रीडम देतात की बाबा हा करेल ते चांगलंच करेल. आणि मी पण कसा फार पुढे जाऊन किंवा आगाऊपणे मी असं करतो, मी तसं करतो, असं कधी सांगत नाही. तू सांगशील ते. आणि नाही, नाटकापासूनची ती आमची ही आहे शिस्त आहे की दिग्दर्शक सांगेल ते, आणि आपल्याला वाटलं तरच सांगायचं, सांगून बघायचं. त्याला पटलं तर हो म्हणाल तर करायचं, अदरवाईज त्याला आपल्यापेक्षा जास्त कळते, कारण त्याने त्याचा जास्त अभ्यास केला, त्याचं विजन आहे. कारण कसं दिसेल ते त्याने त्याचं ठरवलंय, त्याला माहिती आहे. त्याच्यामुळे त्याच्या पुढे जाऊन मी कधी दिग्दर्शकांच्या पुढे जाऊन कधी काम करत नाही. आणि याला कारणीभूत आहे आमचा विजय निकम, कारण त्याने आम्हाला त्या चौकटीच्या बाहेर कधी जाऊच दिलं नाही. की म्हणजे विजन तुम्ही तुमचं चालू ठेवा, पण या गोष्टी आणि जमिनीवर राहायला त्याने मुळात शिकवलं विजयने. अवघड आणि महत्त्वाचं
मी पहिल्याच जेव्हा मला मेडल मिळालं तेव्हा असं मला वाटलं की आता खूप कामं येतील मला आता कुठे जायची गरज नाही. पण आमचा विठ्ठल जाधव म्हणून एक दिग्दर्शक आहे जो आमच्या कंपाऊंडमध्ये राहायचा, त्याने मला भवन्स कॉलेजच्या धिंड नावाच्या एकांकित मॉब मध्ये नेऊन उभा केला होता. अरे विठ्ठल जाधवला मी ओळखायचो, भवन्स कॉलेजला होता, भवन्स कॉलेजचा. त्याच्यानंतर मी त्याच्या 2-3 एकांका भवन्स कॉलेजमधून केल्या होत्या, लाला कॉलेजमधून केल्या होत्या. तर त्याने मला मॉब मध्ये नेऊन उभा केला. तेव्हा मला कळलं की नाही, बक्षीस बिक्षीस काही महत्वाचं नसतं, तुमचं काम महत्वाचं असतं, परफॉर्मन्स महत्वाचा असतो. बक्षीस तुम्हाला मिळतं ते नंतर धूळ खात पडतं, पण तुम्ही आत्ता काय काम करताय, तुम्ही तुमची ग्रोथ किती करून घेतलीत ऍक्टर म्हणून. बाकीच्या ह्या म्हणजे फॉरवर्डेबल गोष्टी किंवा इन्स्टा आणि ह्याच्यासाठीच नाही म्हणत मी, पण अभिनयासाठी तुम्ही काय काय गोष्टी करता. मी आत्ताच्या तरुण पिढीचा जे बऱ्याचशा गोष्टी आहेत ते त्या याच्यावरच असतात, इन्स्टा आणि याच्यावर वाचन खूप कमी असतं, त्यामुळे त्यांना भूमिकेची समज नाही. मला ते असं म्हणजे कुणाला उपदेश नाही करायचा, पण एक माझ्या आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यातलं की तुम्ही जेवढं वाचाल आणि प्रॅक्टिकली करून बघाल ते खूप महत्वाचं असतं. मग आता तुम्ही एखादं वाचलंय, एखादा पॅरा वाचलाय किंवा काय वाचलंय, तर तो त्याचं अभिवाचन करून बघा समोर आरशात, किंवा एखादा परफॉर्म करून बघा, किंवा 2 माणसं उभी करा त्याच्यात समोर. मी तर माझ्या बायकोला आणि मुलांना बसून हा बघा हे मी वाचून दाखवतोय, हे करून दाखवतोय, स्क्रिप्ट मी त्यांच्यासमोर, तुम्ही त्यांची बाकीच्यांची वाक्य बोला, मी माझी बोलेन, असं करायचो. तर ते एक तशी माझी जडणघडण होत आली आणि अजूनही तशीच आहे. यस. आता रॅपिड फायर 2 पैकी एक, यू मस्ट बी डायचा इन्स्पेक्टर घागरे की देवाचा यू मस्ट बी डाय. काय खास कारण? कारण त्याच्यात मला बऱ्यापैकी काम करता आलं होतं. कारण जे लिहिलं होतं लेखकाने त्याच्यात ना मी मला पाहिजे तसं विजय केंकरेला सांगून एक सीन क्रिएट करून, म्हणजे इन्व्हेस्टिगेशन त्या नाटकात आलं नव्हतं, तर मी विजय केंकरेंना म्हटलं की याच्यात इन्व्हेस्टिगेशन नाहीये, तर ते सगळ्यांचे प्रश्न सगळ्यांना विचारणं ते करू का. तर मग मी एक 2.5 पानांचा सीन लिहून काढला होता आणि तो खूप छान झाला होता. त्याच्यामुळे ते यू मस्ट डाय. चित्रपट, छोटा पडदा, रंगभूमी. इनडोर शूटिंग, आउटडोर लोकेशन. आउटडोर लोकेशन. मेकअप रूम, वॅनिटी. मेकअप रूम. सिंगल स्क्रीन, मल्टिप्लेक्स, OTT. सिंगल स्क्रीन. वृत्तपत्र, वृत्तवाहिनी की डिजिटल, जे सोशल मीडिया. बातम्यांसाठी तुम्ही कशाला महत्व देता? वृत्तपत्र. आजही माझ्याकडे आजही लोकसत्ता येतो. अच्छा, व्हेरी गुड. म्हणजे बातम्या जरी मी बघितल्या आणि त्याच बातम्यातलं महत्वाचे जे आहेत ते दुसऱ्याशी पेपरमध्ये पण मी वाचतो, पण ते पेपर असं मी सोडलं नाही आधी. आणि माझ्याकडे रविवारी मटा आणि लोकसत्ता दोन्ही येतात, कारण त्याच्यातले समीक्षण असतं, काय काय सिनेमांचं असतं, नाटकांचं असतं, तर ते वाचायला मला खूप आवडतं, जे बातम्यांमध्ये किंवा चॅनलवर नाही येत. आणि नाटकाचं असल्यामुळे त्याची एक, आणि मला जाहिराती नाटकांच्या बघायला खूप आवडतात. त्याचं पानभर असतात आणि रविवारी शनिवारी तर पानभर असतात. आणि सुरुवातीला मला असं व्हायचं की यार आपलं नाटक कधी याच्यात असणार आणि माझा फोटो कधी असणार. तर ते यू मस्ट डाय, त्याच्या आधी माकडाच्या हाती शॅम्पेन, त्याच्या आधी रघुपती राघव राजाराम, असं ते स्वतःचा फोटो बघितल्यावर. आणि मी ऑफिसमध्ये सगळ्यांना दाखवायचं, सर नाटक आहे मेरा, देखने को. म्हणजे पेपरमध्ये माझा फोटो बघितल्यावर असं अरे वा वा, ते त्याने खूपच सामावून घेतलं मला. तर असे हे संदेश जाधव, म्हणजे तुमच्याकडे बोलण्यासारखं इतकं आहे, कारण तुमचा प्रवास जो कामाठीपुरातून सुरू झाला, त्यामुळे तो प्रवास, ते सगळं तुमचे अनुभव, मराठी रंगभूमी, मराठी चित्रपट, मालिका, हिंदी चित्रपट, आणि आता तुम्हाला मिळत असलेली ओळख, कारण आता तुम्ही ओळखीचे आहात, ओळख मिळते. तर तुम्ही आज आमच्या अंधेरीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अतिशय दिलखुलास, मनमोकळेपणे गप्पा केल्यात, खूप अनुभव सांगितलेत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. #ठाकूर विचारणार यामध्ये पुढची सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. खरं तर माझ्यासारख्या कॅरेक्टर आर्टिस्टची सहसा कोणी मुलाखत घेत नाही. म्हणजे
जेव्हा डोंबिवली फास्ट झाला होता त्या दरम्यान घेतल्या होत्या. त्याच्यानंतर बऱ्याच मुख्यधारेत म्हणजे सेलिब्रिटी मी होतो किंवा अजून आहे, पण त्याच्यानंतर मी असं सिनेमांकडे किंवा मराठीतल्या मोठ्या सिनेमांकडे फार वळलो नाही. पण आजच्या काळातले सेलिब्रिटी यांच्याच मुलाखती घेतल्या जातात. पण इट्स मज्जा या चॅनलने माझी आणि ठाकूरांनी या इट्स मज्जाच्या चॅनलवर माझी मुलाखत घेतली. त्याबद्दल मी इट्स मज्जाचे आणि त्यांचे खूप आभार मानतो. आणि इट्स मज्जा या चॅनलला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मला बोलावून माझी मुलाखत घेतली आणि माझ्या कामाची दखल घेतली त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.